आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। सांगितलं मिस्टर कांबळे, ही जागा आता राष्ट्रवादीला गेलेली आहे, तुमचा फॉर्म काढून घ्या। हो म्हटले आणि ते नॉट रिचेबल झाले। हा सारा इतिहास आहे। दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचंही ऐकलं नाही, कुणाचंच ऐकलं नाही आणि शेवटी तर विधान केलं की आता मुख्यमंत्र्याने सांगितलं तरी माघार नाही। मला वाटतं ते फारच थोर व्यक्तिमत्व झालं काय। त्यांचा अनुभव आपण यापूर्वी 10 वर्ष आमदार असताना घेतलेला आहे। त्यांनी जाणीवपूर्वक हे जे भासवण्याचा प्रयत्न चाललाय की महायुतीचे 2 उमेदवार आहेत, मित्रांनो तसं काहीही नाही। महायुती अभेद्य आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह असणार आपण आहोत। ते एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत की महायुतीत फूट झाली म्हणून आता काँग्रेस सहज जिंकेल। परंतु आपण सर्वजण जाणता, मी काँग्रेस पक्षाचाच आमदार होतो। केवळ हा आमदार फक्त आम्हाला विचारून काम करत नाही, तर सर्वांचे काम करतो। आम्ही पूर्वी काय दिवे लावले त्याच्यापेक्षा याने अधिक काम केलं। यामुळं गडबडून गेलेले आमच्या श्रीरामपूरचे एक गँग, त्यांनी वरिष्ठांना काहीतरी खोटं नाटं सांगून आपली उमेदवारी कापली। अशा बातम्या छापून आणल्या का जणू काही त्यांनी माझा शिरच्छेद केला। लहू कानड्यांचा पत्ता कट काय। मी त्यांचे आभार मानतो। कदाचित मी जर काँग्रेसचाच उमेदवार असतो तर ज्यांच्यासाठी मी नावडता होतो त्यांनी अंधारात कट कारस्थानं कडून मलाच पाडलं नसतं याचा काय भरोसा नाही काय। मला खात्री आहे का त्यांनी हेच उद्योग केले असते। ते मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत होते, आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत होते, कारण लोकांनी आपल्या कामामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यांचे खरं तर मला आदेश होते निवडून आल्याबरोबर। एकतर त्यांनी तेव्हाही एक गमतीदार नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पहिल्याच सभेत सांगितलं की तुम्हाला आम्ही आमदार केलं। मी त्यांना नम्रपणे सांगितलं होतं, सत्यजित दादा अरे असं बोलू नका, कोणी असा एकटा दुकटा माणूस आमदार नसतो निवडत। ते अधिकार मायबाप मतदारांचे आहेत आणि मतदारांची संख्या 3 लाखापेक्षा जास्त आहे। तुम्ही असं बोलल्यामुळं त्यांचा अपमान होतो याचं भान ठेवा। परंतु ही सारी मंडळी बालबुद्धीची असल्यामुळं हे कळण्याच्या पलीकडे। त्यांचा दुसरा फतवा होता, सत्यजित दादा तुम्ही कधी आयुष्यात असं राजकारण बघितलंय की नाही मला माहित नाही। काय फतवा होता, त्यांनी लेटर पॅड छापलं माझं आणि त्याच्यावर माझ्या ऑफिसचा पत्ता त्यांच्या घरचा टाकला। मी म्हटलं हे काय प्रकरण आहे, तर ते म्हटले अहो मागचे आमदार 10 वर्ष आमच्याच घरी बसत होते। आता एक नेमकी त्यांना कसं समजावून सांगावं, मी शिक्षक असून सुद्धा मला उमगलं नाही बरं का काय। आपण स्वतंत्र ऑफिस सुरू केलं कारण मी मायबाप जनतेला मतं मागताना आश्वासित केलं होतं का मी उच्च शिक्षित आहे, मला शासन प्रशासन समजतं। मी ग्राम विकासामध्ये, विकास प्रशासनामध्ये 25 ते 30 वर्ष वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलंय। अनेक महत्त्वाचे प्रकल्प, नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।